Hi friends, in this video lecture we are going to study the resistance measurement by using multimeter. हे आपण आज 11वीचं इलेक्ट्रॉनिकचे प्रॅक्टिकल स्टडी करणार आहोत. ज्यामध्ये पहिलं प्रॅक्टिकल आहे रेजिस्टन्स मेजरमेंट बाय युजिंग मल्टीमीटर. रजिस्टर्स जे आहेत त्याचे आपण टाईप्स थेरीमध्ये स्टडी केले होते. पहिले दोन टाईप्स आहेत, लिनियर आणि सेकंड नॉन लिनियर. लिनियर म्हणजे त्याच्यामध्ये करंट जो आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज, दॅट इज नोन एज अ लिनियर रेजिस्टर. आणि लिनियरचे टाईप जे होते ते होते अर्बन कॉम्पोजिशन, वायर बाउंड, मेटल फील्ड. हे फिक्स टाईप. आणि व्हेरिएबलमध्ये देर आर 3 सब टाईप्स, दॅट इज पोटेन्शियोमीटर, प्रीसेट अँड रिओस्टॅट. हे आपल्याला लिनियर रजिस्टर स्टडी करायचे. त्यानंतर आपल्याला नॉन लिनियर रजिस्टर जे आहेत त्यातले दोन टाईप स्टडी करायचे, ते आहेत एलडीआर आणि थर्मिस्टर्स. ते एवढे आपण आज आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये स्टडी करणार आहोत. कसे कॉम्पोनंट्स मेजर करायचे आपल्याला स्टडी करायचे. मित्रांनो, इथे हा आपल्याला एक मल्टीमीटर दिसतो. दिस इज आवर मल्टीमीटर. बाय युजिंग दिस मल्टीमीटर वी आर गोइंग टू मेजर द रजिस्टन्स. आपल्याला ओम मेजर करायचे. त्यासाठी इथे ओमचा सिम्बॉल आहे बघा. हा ओमचा सिम्बॉल दिसतो आपल्याला इथे. या पार्टमध्ये आपल्याला रजिस्टन्स मेजर करायचे. आता इथे हा 1 वरती आहे, याला पहिला मी ऑफ करतो. डिस्प्ले बंद झाला माझा. मल्टीमीटर म्हणजे काय? इट इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ voltage, AC DC voltage, both AC DC voltage, then both AC DC current. It is used for the measurement of resistance, it is used for the measurement of capacitance, then it is used to measure the parameters of transistors. मग हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत हे आपल्याला काय करता येतात, त्या मल्टीमीटरवरती मेजर करता येतात. फिजिकल पॅरामीटर्स पण मेजर करता येतात. इंटेन्सिटी ऑफ लाईट, टेम्परेचर, हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत जे आपल्याला मेजर करता येतात. त्यासाठी आपल्याला अजून एक वेगळा कॉम्पोनंट लागतो, त्याचं नाव आहे ट्रान्सड्यूसर. ते आपल्याला पुढे 12th स्टडी करायचे. आता आपण या प्रॅक्टिकलमध्ये काय करणार आहोत, रजिस्टर मेजरमेंट स्टडी करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले मीटर जो आहे, मीटर मी ऑन करतो. ऑन करण्यापूर्वी मीटर कसा कनेक्ट केला लक्ष द्या. इकडे कॉमन टर्मिनल म्हटलंय. कॉमन मध्ये ब्लॅक प्रोब जोडायचे आणि पलीकडे इथे व्ही, ओम आणि डायोडचा सिम्बॉल दाखवले. व्ही मीन्स व्होल्टेज, ओम मीन्स रेजिस्टन्स, म्हणजे आपला रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे ओम, तिथे आपला रेजिस्टन्स मेजर करायचं आहे. पलीकडे डायोड टेस्ट करताना हा डायोडचा सिम्बॉल आहे. सध्या आपण फक्त रेजिस्टन्स मेजरमेंट स्टडी करतोय. इथे मी रेड टर्मिनल इन्सर्ट केली, कॉमन मध्ये ब्लॅक इन्सर्ट केली. आता काय करतोय की मी रेजिस्टन्सच्या रेंजवरती याला आणतो. 200 ओमची मी रेंज घेतली. मी इथे आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंटची रेंज जी आहे 200 पासून 200 मेगा ओम, इथे 200 मेगा ओम मार्क केलेले आहे. या इथे 200 मेगा ओम आहे, म्हणजे 200 ओम ते 200 मेगा ओम याची रेंज आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 ओम टू 200 मेगा ओम पर्यंतचा रजिस्टर आपल्याला याच्यावरती चेक करता येणार आहे. आता आपण रजिस्टर्स मेजरमेंट्सकडे येऊया. पहिला पार्ट आपल्याला बघायचा आहे तो कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर. इथे टेबल तुम्हाला दिसते, त्या टेबलमध्ये मार्क केलंय आपण कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर्स. आता हे कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर्स मी माझ्या हातात घेतलेत, मग दाखवतो. हा बघा, हा एक रजिस्टर आहे कार्बन कॉम्पोजिशन. हा जो रजिस्टर जो दिसतोय याची साईज लहान आहे, हा क्वार्टर वॅटचा रजिस्टर आहे. त्यानंतर दुसरा रजिस्टर याच्या मोठ्या साईजचा हा हाफ वॅटचा रजिस्टर आहे, या पुढेच ठेवलाय आपण. त्याच्या पुढे हा 1 वॅटचा रजिस्टर आहे, त्याच्यानंतर हा 2 वॅटचा रजिस्टर आहे. म्हणजे हे वॅटेज काय इंडिकेट करतात? द वॅटेज इंडिकेट द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट रजिस्टर. क्वार्टर वॅट 1/8 वॅटचा पण रजिस्टर असतो, पण आपल्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यापेक्षा लहान आहे क्वार्टर वॅट. सेकंड वन इज हाफ वॅट, त्याच्या पुढे आहे तो 1 वॅट, त्याच्या पुढे आहे 2 वॅट. हे वॅटेजमुळे काय झालं, त्याची साईज वाढत गेली. आता रजिस्टरची व्हॅल्यू जी आहे ही याच्यात कशी आपण प्रिंट केली आहे, तर साईज जी आहे रजिस्टरची ही खूप लहान आहे. देअरफॉर द रेजिस्टन्स व्हॅल्यू कॅनॉट बी डायरेक्टली प्रिंटेड. प्रिंट करता येईल पण ती डायरेक्टली आपल्याला रीड करता येणार नाही. फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर सम मॅग्निफाईंग डिव्हाइस. आपल्याला मॅग्निफायर वगैरे लागेल. म्हणून काय करतो आपण, रजिस्टरची व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टन्स जो आहे हा डायरेक्ट प्रिंट न करता काय केलेलं आहे, इन दिस केस द कलर बँड्स आर युज्ड. म्हणजे कोड इज यूज अँड दिस कोड इज नोन एज कलर कोड. आणि मित्रांनो, तो कलर कोड जो आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन कोड. मी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन कोडने आपण काय करतो, तो रेजिस्टन्स व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करतो. ती व्हॅल्यू आपण प्रिंट करतो. आता प्रिंट करताना काय केले आहेत,
10 आपल्याला कलर वापरायचे. कुठले 10 कलर वापरतो आपण? तर आपण कलर वापरतो ब्लॅक पासून व्हाईट पर्यंत. पहिला कलर असतो आपला ब्लॅक, त्यानंतर ब्राऊन, त्यानंतर रेड, ऑरेंज, येलो एक्सेट्रा एक्सेट्रा, शेवटचा असतो व्हाईट. ब्लॅकची व्हॅल्यू असते मित्रांनो 0. कलर बँड मध्ये आपण स्टडी केला. आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंटच्या युट्यूबच्या लेक्चर जे आहेत त्यामध्ये आपण रजिस्टर मेजरमेंट, कलर बँड्स हे आपण स्टडी केलेले आहेत. मग ते 10 कलर्स ब्लॅक पासून व्हाईट पर्यंत, दॅट कलर्स आर यूज टू इंडिकेट द रेजिस्टन्स व्हॅल्यू. अजून 2 वेगळे कलर वापरतात. ते कलर आहेत गोल्ड आणि सिल्वर. गोल्ड आणि सिल्वर इंडिकेट काय करतात? तर टॉलरन्स. त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू समजा 1 किलो असेल, तो परफेक्ट 1 किलो नसणार आहे. तो त्याची व्हॅल्यू काय असेल? थोडीफार कमी जास्त असेल. ती किती असेल? दॅट इज गिवन बाय टॉलरन्स. त्या टॉलरन्ससाठी गोल्ड आणि सिल्वर बँड वापरतात. गोल्ड असेल तर टॉलरन्स असतो 5%, सिल्वरला असतो 10%. आणि इन सम केसेस त्याला बँडच नसतो. मग त्यावेळेला तोच कलर जो असतो, देर इज नो कलर, हेन्स द टॉलरन्स ऑफ दॅट रजिस्टर व्हॅल्यू इज 20 ओम. मग आता आपण रजिस्टर चेक करूया. पहिला रजिस्टर इथे मी घेतो क्वार्टर वॅटचा. त्या क्वार्टर वॅटचा रजिस्टर, इथे मी क्वार्टर रजिस्टर घेतला. त्याच्यावरती कुठले कुठले बँड आहेत आपण जरा स्टडी करूया. याच्यावरती मोस्टली 4 बँड असणार आहेत. 4 बँड याच्यावरती आहेत. पहिला बँड आहे याच्यावरती ऑरेंज. फर्स्ट बँड ऑरेंज आहे, सेकंड आहे व्हाईट, तिसरा आहे ऑरेंज आणि चौथा आहे गोल्ड. सो फर्स्ट बँड इज ऑरेंज. ऑरेंज मीन्स फर्स्ट बँड गिव्स फर्स्ट डिजिट. म्हणजे ऑरेंज जो आहे, ऑरेंजची व्हॅल्यू आहे 3, ते मी 3 लिहितो 3. सेकंड बँड गिव्स द सेकंड डिजिट. सेकंड बँड होता आपला व्हाईट, सो 9, 39 झालं. थर्ड बँड जो आहे, द थर्ड बँड इज मल्टीप्लायर बँड, दॅट गिव्स अ नंबर ऑफ 0. तिसरा बँड आहे आपला ऑरेंज. ऑरेंज म्हणजे 10⁻³ 39ला 10⁻³ ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. फोर्थ बँड आहे गोल्ड. सो गोल्डचा टॉलरन्स आला ±5%. सो रेजिस्टन्स फ्रॉम कलर बँड इज 39 × 10⁻³. सो इट इज 39 किलो. म्हणजे हा रजिस्टर आपला 39 किलो ओमचा आहे. आता आपण रजिस्टर मल्टीमीटरवरती मेजर करतोय. 39 किलो ओमची व्हॅल्यू आहे. मी इथे काय करतो, मीटरची रेंज जी आहे इथे 200 केला ऍडजस्ट करतो आणि टर्मिनलच्या मध्ये मी याला रजिस्टरला कनेक्ट करतोय. इथे एक टर्मिनल जोडलं, इकडे एक टर्मिनल जोडलं, 2 ठिकाणी 2 टर्मिनल जोडतो. आता रजिस्टर पहिले आपण चेक करूया. याची व्हॅल्यू आली 38.2 किलो ओम. 38.1 म्हणजे व्हॅल्यू रेजिस्टन्स फ्रॉम मल्टीमीटर इज 38.1 आणि तो किलो आहे. कारण आपण काय केलेलं 200 किलो ओमची आपण रेंज घेतली होती. आपण 200 किलोची रेंज घेतली म्हणून तो 38.1, त्याच्या पुढे युनिट देणार आपण किलो ओम. पहिला रजिस्टर आपला होता 38 किलो ओमचा. आता आपल्याला दुसरा रजिस्टर आपण चेक करूया हाफ वॅटचा. हा क्वार्टर वॅट झाला. मी हाफ वॅटचा रजिस्टर घेतो. त्याच्यावरती बँड आहेत मित्रांनो. पहिला बँड आहे ब्राऊन, दुसरा आहे ब्लॅक, तिसरा परत आहे ब्राऊन आणि चौथा आहे गोल्ड. पहिला ब्राऊन हाफ वॅट रजिस्टर, मी ते हाफ वॅट मध्ये व्हॅल्यू देतो. पहिला ब्राऊन मीन्स 1. सेकंड बँड इज ब्लॅक, दॅट इज द सेकंड डिजिट, 0. थर्ड बँड इज अ मल्टीप्लायर, तो आहे ब्राऊन मीन्स 10⁻1 आणि ब्राऊन मीन्स 1, सो 10⁻1. आणि टॉलरन्सचा बँड आहे गोल्ड, सो ±5%. सो 10 × 10⁻1 दॅट इज 100. म्हणजे हा रजिस्टर आहे आपला 100 ओमचा. हा रजिस्टर 100 ओमचा आहे. तर आपण तो चेक करूया. 100 ओमचा रजिस्टर मी या टर्मिनल्समध्ये त्याला कनेक्ट करतो. पॉझिटिव्ह, ॲक्च्युअली पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, पण रेड म्हणजे पॉझिटिव्ह, ब्लॅक म्हणजे निगेटिव्ह कनेक्ट केलं. इथे व्हॅल्यू येते आपल्याला 0.1. आता काय करायचंय, आता या मीटरची रेंज कमी करायची, 20K वर येऊया. सेम 0.1 दाखवते, पुढे अजून कमी करू. ही बघा इथे व्हॅल्यू आली 0.099 किलो ओम. कारण तो अजून कुठे आहे, तो 2 किलोच्या रेंजवरती आहे. तो 0.99 किलो ओम, म्हणजे तो व्हॅल्यू आली 99 ओम. पुढे रेंज बदलतो मी आता आणि 200ची घेतली. किती व्हॅल्यू आली आता 200 ओम वरती
रेजिस्टन्स व्हॅल्यू आली 99.6 और 99.7 ओम, कारण तो ओम आहे 200 ओम. ती व्हॅल्यू आली 99.4 आणि 6 मध्ये, कारण ती आपल्याकडून तो हल्ला गेला म्हणून ती व्हॅल्यू चेंज होते. ती आली 99.7 ओम. सो दॅट इज हाफ वॅट रजिस्टर. त्याची व्हॅल्यू होती प्रिंटेड 100 ओम, मीटरवरती आली 99.7. तो जो थोडासा एरर मीन्स टॉलरन्स तो व्हॅल्यू चेंज झाली. तर हा पुढचा रजिस्टर जो आपण घेतोय तो आहे 1 वॅटचा. 1 वॅटच्या रजिस्टरचे तर मी बँड चेक करतो. पहिला बँड आहे ह्याच्यावरती, फर्स्ट बँड, एक मिनिट जरा मी त्याला ऍडजस्ट करतो. फर्स्ट बँड आहे रेड अँड ऑरेंज. ती व्हॅल्यू असायला पाहिजे 22 किलो ओम. 22 किलो ओमचा आपण कन्फर्म करूया. इथे मी रेंज घेतो 200 ची. कलर बँड्स प्रमाणे व्हॅल्यू येते 22 किलो ओम. हे आपण मीटर लावून बघूया, चेक करूया किती येते. एक्झॅक्टली 21.4. मी तो बरोबर होतो. म्हणजे आपले कलर बँड्स याच्यावरती होते. पहिला बँड होता रेडची व्हॅल्यू आहे 2. सेकंड बँड इज ऑल्सो रेड, दॅट इज 2. थर्ड बँड आहे ऑरेंज, सो 10⁻³ याला फ्रेंड चौथा बँडच नाहीये, 3च बँड आहेत. चौथा बँड नाही म्हणजे टॉलरन्स किती आला, देर इज नो कलर. सो टॉलरन्स इज ±20%. हेन्स द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज 22 किलो ओम. आणि मीटरवरती व्हॅल्यू आली 21.4 किलो ओम. 4 किलो का, कारण 200 kg लिहिली आहे. सो 21.4 किलो ओम. आता आपल्याला शेवटचा रजिस्टर बघायचा कार्बन कॉम्पोजिशन मधला. तो आहे 2 वॅटचा. 2 वॅटचा रजिस्टर आहे. साईज बघा मोठी आहे, कळतोय. आता याच्यावरती बँड्स काय आहेत बघूया आपण. पहिला बँड दिसतो याच्यामध्ये ऑरेंज, दुसरा पण बँड आहे ऑरेंज, आणि तिसरा बँड आहे व्हायलेट किंवा तो ब्राऊन कलर दिसतोय. ठीक आहे, आपण ब्राऊन असेल तर ती व्हॅल्यू होणार 3 × 1 म्हणजे 33 आणि 10⁻⁴ म्हणजे 330 ओम. आणि जर व्हायलेट असेल तर ती व्हॅल्यू होणार 10 मेगा ओम, म्हणजे मल्टिप्लाय बाय 10, म्हणजे मल्टिप्लाय होला 10 मेगा ओम म्हणजे 10⁻⁷ येईल. 33 × 10⁻⁷ म्हणजे ती व्हॅल्यू होणार 330 × 10⁻⁶ म्हणजे 330 मेगा ओम होईल. आपण कन्फर्म करूया किती व्हॅल्यू येते आणि मग आपण कलर बँड सुद्धा कन्फर्म करू. नाही, मग हा तिसरा बँड जो आहे मित्रांनो हा 100% ब्राऊन आहे. थोडं कलर मध्ये मी कन्फ्यूज झालो. बँड्स कुठले कुठले आहेत. पहिला बँड आहे ऑरेंज, सेकंड बँड इज ऑल्सो ऑरेंज, थर्ड बँड इज ब्राऊन, फोर्थ बँड गोल्ड. म्हणजे पहिला बँड ऑरेंज, सो रेजिस्टन्स ती व्हॅल्यू आली 3. सेकंड बँड सेकंड डिजिट 3. थर्ड बँड मल्टिप्लायर दॅट इज ब्राऊन 10⁻⁴. चौथा बँड आहे गोल्ड ±5%. सो याची व्हॅल्यू आली 330 ओम. आणि आपण आता मीटरवर चेक करतोय, इथे 0.003 दिसतोय आपल्याला. आपण रेंज कमी करू, 20K ची रेंज घेतली. अजून डिस्प्ले तुमचा पॉईंट मध्ये येतोय 0.33. 2K वर जाऊया. 2K च्या पुढे आपण 200 ला गेलो तर मिळणार नाही, कारण 200 ला तो 1 दाखवेल, कारण याची रेंज आहे 200 आणि आपला रजिस्टर आहे 330 ओमचा. त्या रेंज पेक्षा मोठा आहे म्हणून काय करतोय, इट इंडिकेट्स 1. म्हणून आपण काय केलं, रेंज बदलून 2K वर आलो. ती व्हॅल्यू आली 0.330 किलो ओम. म्हणजेच किती, दॅट इज 0.330 किलो म्हणजे 0.330 × 10⁻⁵. ती व्हॅल्यू येणार आहे 330 ओम. हे आपला रेजिस्टन्स जो आहे मीटरवर चेक केलेला आपला बरोबर आला. मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला रजिस्टर चेक करायचे, याच्यावरती कलर बँड्स. आता आपल्याला पुढच्या टाईप रजिस्टर्स बघायचे आहेत. तो पुढचा टाईप तुम्हाला दिलेला आहे, याच्यामध्ये मेटल फिल्म रजिस्टर. आता मेटल फिल्म रजिस्टर जो असतो तो ऍक्च्युली प्रिसाइज रजिस्टर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तो रजिस्टर एकदम ॲक्युरेट असतो, त्यामध्ये जास्त टॉलरन्स नसतो, टॉलरन्स खूप कमी असतो. आणि टॉलरन्स कमी असण्यासाठी त्याला जे बँड्स असतात, चौथा बँड असतो टॉलरन्सचा, हा मोस्टली ब्राऊन, रेड, ग्रीन असे बँड असतात. गोल्ड, सिल्वर किंवा नो कलर तर नसणारच आहे. मोस्टली ब्राऊन, रेड किंवा ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट असे बँड असतात. तर हा इथे माझ्याकडे मेटल फिल्म रजिस्टर आहे. दिसायला सेम तो
कार्बन कॉम्पोजिट सारखा दिसतो, पण याच्यावरती 5 बँड आहेत. याच्यामध्ये व्हॅल्यू कशी दिलेली असते, तर फर्स्ट बँड गिव्स अ फर्स्ट डिजिट, सेकंड बँड सेकंड डिजिट, थर्ड बँड दॅट गिव्स अ थर्ड डिजिट, फोर्थ बँड इज मल्टिप्लायर अँड फिफ्थ बँड गिव्ह टॉलरन्स. काही वेळेला 6 बँड पण असतात आणि मग ते 6 बँड जेव्हा असतात तेव्हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी दिली जाते, तर फर्स्ट बँड फर्स्ट सेकंड थर्ड बँड गिव्ह द डिजिट्स व्हॅल्यूज, फोर्थ बँड इज अ मल्टिप्लायर, फिफ्थ बँड इज अ टॉलरन्स गिव्ह टॉलरन्स, आणि सिक्स्थ बँड जो असतो 6वा दॅट गिव्स अ टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजे एनटीसी आपण स्टडी केलंय तशा याच्यामध्ये तो रेजिस्टन्स व्हॅल्यू वाढणार का कमी होणार ती जर दिलेली असते ॲज पर द टेम्परेचर. मोस्टली 5 बँड असतात. आता हा रजिस्टर याच्यामध्ये 5 बँड आहेत. याची आपण कलर बँडने पहिली व्हॅल्यू काढूया. कलर्स बघू कुठले कुठले आहेत. पहिला बँड याच्यामध्ये आहे ब्राऊन कलरचा, त्यानंतर आहे ब्लॅक, त्यानंतर अजून एक ब्लॅक आहे, त्यानंतर ब्राऊन आहे आणि परत ब्राऊन आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, इथे मी व्हॅल्यू लिहितो प्रिंटेड रजिस्टरमध्ये. पहिला बँड होता ब्राऊन, दुसरा बँड आहे ब्लॅक, तिसरा बँड आहे ब्लॅक, चौथा बँड आहे ब्राऊन. ब्राऊन म्हणजे 10⁻⁴ म्हणजे हा 100 × 10⁻⁴ म्हणजे ही व्हॅल्यू येईल 1 किलो. कन्फर्म करूया आपण 1 किलो ओमचा आहे किंवा नाही. मी इथे काय करतो, जोडतो. 2 किलोची रेंज आहे मीटरवरती, आपली 2 किलोची रेंज आहे, त्याच्यावर जोडतो आणि आपण चेक करूया तिची व्हॅल्यू किती येते. 2K ची रेंज आहे. एक मिनिट मित्रांनो, चौथा बँड कन्फ्यूज आहे काहीतरी. याच्यात चौथा बँड ब्लॅक आहे. चौथा बँड ब्लॅक आहे. ब्लॅक म्हणजे 10⁻�0 म्हणजे तो होणार तुमचा 100 ओम. बँड्स पटकन इझिली कळत नाहीये. पहिला आहे ब्राऊन, दुसरा आहे ब्लॅक, तिसरा ब्लॅक, चौथा ब्लॅक आणि पाचवा ब्राऊन. सो फर्स्ट बँड ब्राऊन 1, सेकंड बँड ब्लॅक 0, थर्ड बँड ब्लॅक थर्ड डिजिट दॅट इज 0 आणि चौथा बँड ब्लॅक दॅट इज मल्टिप्लायर आणि 10⁻�0 झाला, म्हणजे 10⁻�0 म्हणजे 1. सो 100 × 1 दॅट इज 100. म्हणजे हा 100 ओमचा रजिस्टर आहे. द रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ दिस रजिस्टर इज 100 ओम. ऑब्झर्व किती आला, 0.100 किलो. रेंज बदलून मी 200 ला येते आणि आपण चेक करू. बघा 99.7, 99.8 किंवा 99.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 लाच गेला. कारण टॉलरन्स किती आहे याचा, टॉलरन्स आहे 2% कारण ब्राऊन आहे. सो याची व्हॅल्यू आली 99.9 ओम. वॅटेज आहे याचं 1/4 वॅट. साईज आपल्याला कळते किती लहान आहे तो. सो हा 1/4 वॅटचा रजिस्टर मेटल फिल्म रजिस्टर आहे, जो ऑलमोस्ट दिसताना सारखा दिसतो कार्बन कॉम्पोजिशन सारखा. ठीक आहे, इथे आपले मेटल फिल्म्स आपण एकच बघितलं एक्झाम्पल म्हणून. तुम्हाला स्टडी करताना ऍटलीस्ट 2 किंवा 3 तरी मेजर करायचे. पुढे आपल्याला स्टडी करायचे ते आहेत वायर बाउंड रजिस्टर. टेबल बघूया. वायर बाउंड. आता हे बघा, हे वायर बाउंड रजिस्टर आहेत. ह्याच्या आतमध्ये वायर बाउंड रजिस्टर असेंबल केलेले आहे. दिसतोय का तुम्हाला? बघा, हा वायर बाउंड रजिस्टर. याच्यावरती व्हॅल्यू दिली आहे बघा इथे 100 ओम. 100 ई मीन्स ओम. 100 ओम 5 वॅट. म्हणजे इथे वॅटेज याचा आलं 5 वॅट. प्रिंटेड व्हॅल्यू दिलेली याच्यावरती 100 ओम आणि आपल्याला तो डायरेक्ट मीटरवर चेक करायचं आहे. आपली 200 ची रेंज होती मगाची, तिथेच आहे मीटर तुमचा आणि इथे त्याला मी कनेक्ट करतो. ती व्हॅल्यू आली 100.8, 100.9 ओम. इथे 100 अप्रॉक्सिमेटली 100 झाली. 100.8 ओम. ऑब्झर्व व्हॅल्यू आहे ती 100.4 ला गेली. आता इथे काय होतं, थोडंसं हल्लं की ती व्हॅल्यू थोडी चेंज होते, पण अप्रॉक्सिमेटली 100 आला. सो द रेजिस्टन्स व्हॅल्यू, द ऑब्झर्व रेजिस्टन्स इज 100 ओम आणि दिलेली व्हॅल्यू आहे 100 ओम. वॅटेज आहे याचं 5 वॅट. त्यातला दुसरा आपण एक स्टडी करूया वॅटेजवाला. हा बघा, हा दुसरा रजिस्टर आहे. याची साईज मग त्यापेक्षा मोठी झाली, ऑलमोस्ट डबल झाली. वॅटेज पण डबल आहे, 10 वॅट आहे. व्हॅल्यू आहे 10 ओम. 10 ई म्हणजे 10 ओम. इथे आता वॅटेज 10 ओम. प्रिंटेड व्हॅल्यू 10 ई म्हणजे 10 ओम आणि आपण तो आता मीटरवर चेक करूया. इथे मीटर कनेक्ट करतो मी 2 टर्मिनलच्या मध्ये. 14, 15 वगैरे ती व्हॅल्यू येते. 11, 10
10.5 म्हणजे हा रजिस्टर आला मल्टीमीटर वरती 10.5 ओमचा 10.3 10. थोडी ती व्हॅल्यू तुमची फ्लक्च्युएट होते पण अप्रॉक्सिमेटली 10 आली 10 ओम. तो प्रिंटेड व्हॅल्यू होती 10 ओम, ऑब्झर्व व्हॅल्यू आली 10 ओम. ओके, हे तुमचे झाले लिनियर रजिस्टर्स, लिनियर फिक्स रजिस्टर. तर आपल्याला लिनियर फिक्स नंतर व्हेरिएबल रजिस्टर स्टडी करायचे. ते व्हेरिएबल कुठले आहेत? तर व्हेरिएबल आपल्याला 2 टाईप स्टडी करायचे. त्यातला पहिला टाईप जो आहे तो आहे पोटेन्शियोमीटर. टेबल तुमच्या समोर जे डिस्प्ले होते पोटेन्शियोमीटर. आता हे पोटेन्शियोमीटर जे आहेत बघूया आपण काय दिले. हा बघा, हा एक पॉट आहे आणि आहे आपण 2 पॉट घेतो एक्झाम्पल स्टडी करण्यासाठी. पहिला जो पॉट घेतोय आपण तो कार्बन पिन. तो कुठला कार्बन पिनचा? हा बघा, हा जो आहे ना याला कार्बन पिन पॉट म्हणतात पोटेन्शियोमीटर. याच्यामध्ये हा व्हेरिएबल आहे. हे 2 टर्मिनस जे आहेत एनचे टर्मिनस, दीज आर द व्हेरिएबल टर्मिनस आणि मधला असतो फिक्स. सॉरी, दीज एन टर्मिनस आर फिक्स टर्मिनस आणि मधला असतो व्हेरिएबल. सो दीज आर द फिक्स टर्मिनस आणि मधला व्हेरिएबल. याला आपण टर्मिनसला नावं देऊ पी क्यू अँड आर. पी क्यू हा व्हेरिएबल झाला. क्यू आर दॅट इज ऑल्सो व्हेरिएबल रजिस्टर अँड बिटवीन पी आर वी आर गेटिंग फिक्स रजिस्टन्स. आता याची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू आहे प्रिंटेड पाठीमागे दिलेली आहे ती आहे 10 किलो ओम. 10 किलो ओमचा पॉट आहे. 10 किलो ओम काय मिळणार? द फिक्स रेजिस्टन्स बिटवीन द फिक्स टर्मिनस. म्हणजे पी आणि आर मध्ये 10 किलो ओम मिळेल. आपण कनेक्ट करूया. मी एन टर्मिनसला कनेक्ट करतो पी आणि आर मध्ये. मधला क्यू इथे 20K वर घेतली कारण तो 10K आहे. फिक्स व्हॅल्यू आली तुमची 9.81. प्रिंटेड व्हॅल्यू आहे त्याची 10 किलो ओम. पी आणि आर आला 9.8 किलो 9.8 किलो. आता काय करायचं? याला मध्ये लावायचं. मधल्या टर्मिनलला जोडलो मी. रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज झाली. आता मी हा जो शार्प जो आहे, शार्प दिसतो आपल्याला प्लास्टिकचा व्हाईट कलरचा, त्याला मी आता मूव्ह करतो, रोटेट करतो. रेजिस्टन्स व्हॅल्यू व्हेरी होते बघा. आता हा मॅक्झिममला गेला. त्याला मी उलट फिरवतो तो मिनिमम कडे येईल. हा इकडे आता मिनिमम झाला, 0 कडे आला. आपल्याला काय करायचं? रिडिंग्स घेताना याला मध्ये ऍडजस्ट करायचं. मध्ये साधारणपणे मध्ये ऍडजस्ट केलं रेजिस्टन्स व्हॅल्यू पण तुमची हाफ येईल. ठीक आहे, हा 3.4 आला. 3.4 कुठला आला? पी आणि क्यू मधला. पी आणि क्यू मधला रेजिस्टन्स आला 3.4 किलो. क्यू आर आता मी पीच्या टर्मिनल काढतो आणि हा आरला जोडतो. दुसरा फिक्सला जोडलं. ती व्हॅल्यू किती आली? 7.0 किलो. 3.4 आणि 7 म्हणजे किती झाली? 10 किलो. आपला रजिस्टर कितीचा होता? 10 किलो ओमचा. म्हणजे रिझल्ट काय आला त्याचा? ओके, म्हणजे हा रजिस्टर जो आहे म्हणजे व्हेरिएबल रजिस्टर पोटेन्शियोमीटर हा काय आहे? इट इज इन वर्किंग कंडिशन. तो ओके आहे. आपल्याला चेक करताना काही प्रॉब्लेम नाही. यूज करताना कुठे याचा म्हणजे काही इश्यू येणार नाही. इझिली आपल्याला रेजिस्टन्स व्हॅल्यू व्हेरी होते. आपल्याला व्होल्टेज किंवा करंट जो आपल्याला फॅक्टर व्हेरी करायचा आहे तो आपल्याला इझिली व्हेरी करता येणार आहे. त्याला म्हटलं आपण कार्बन फिल्म पोटेन्शियोमीटर. कार्बन फिल्म पोटेन्शियोमीटर. दुसरा आपल्याला बघायचा आहे हा वायर बाउंड पोटेन्शियोमीटर आहे. वायर बाउंड हा हेवी असतो कारण याच्यामध्ये वायर बाउंड केलेली असते. याच्यात पण तसंच आहे. 2 एन टर्मिनल गिव्ह अ फिक्स रेजिस्टन्स आणि मधला व्हेरिएबल. सो पी क्यू आर. रेजिस्टन्स व्हॅल्यू किती प्रिंट केलेली आहे? याची व्हॅल्यू आहे 100 ओम. लिहिले 100 ओम. हा 100 ओमचा रजिस्टर आहे. इथे मी रेंज काय करतो? 200 ची घेतली. बिटवीन पी आणि आर म्हणजे फिक्स टर्मिनल मध्ये मी पॉट कनेक्ट करतो. पॉट जोडू आपण पी आणि आर मध्ये. त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? अप्रॉक्सिमेटली 100 यायला पाहिजे. हे बघा आली 99 समथिंग. 99 काय आली? पी आर 99.3 ओम. 100 ओमचा आहे. आता आरचा काढून मी हा क्यूला जोडतो. ती व्हॅल्यू 62 आली. इथून त्याला मी शार्प व्हेरी करतो. व्हेरी होते का? होते बघा. इकडे केली कमी झाली होते म्हणजे व्हेरी होतोय पॉट. तो आला परत कुठेतरी मध्ये आणायचा रिडिंग घ्यायचा. आता एक्झॅक्टली हा मध्येच दिसतोय 49. पी क्यू 49 ओम. पी मधला काढतो आणि आर ला जोडतो. क्यू आर 52 ओम 51 ओम. 49 प्लस 51 किती आला? 100.
तो रजिस्टर होता 100 ओमचा. 100 ओम व्हॅल्यू आली, इट्स ओके, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा पॉट पण आपला काय झाला, इट इज ऑल्सो इन वर्किंग कंडिशन. इट कॅन बी यूज इन सर्किट टू व्हेरी द इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. म्हणजे कुठले करंट व्होल्टेज आपल्याला व्हेरी करता येईल. आता आपल्याला पुढचा जो कॉम्पाऊंड बघायचा आहे तो आहे आपला प्रीसेट. हा बघा मित्रांनो, हा प्रीसेट आहे माझ्या हातामध्ये आहे, हा प्रीसेट आहे. याच्यामध्ये हे 2 टर्मिनल्स आहेत, हे फिक्स टर्मिनल आहे आणि याच्या बरोबर खालच्या बाजूला इकडे हा व्हेरिएबल टर्मिनल. तो दिस 2 आर पी आर आणि हा मधला क्यू. याची रेजिस्टन्स व्हॅल्यू याच्यावर दिलेली आहे, प्रिंट केलेली आहे, कोड आहे. चेक करूया आपण काय दिलाय तो. तो कोड आहे 1 किलो. 1 किलो ओमचा पॉट आहे, 1K मार्क केली. मग आता 1K काय आलं, त्याला 2K वर घेतो. या दोघांमध्ये रेजिस्टन्स व्हॅल्यू 1K यायला पाहिजे. हा आणि हा बघा 0.941 प्रिंटेड व्हॅल्यू प्रीसेटची 1 किलो ओम. पी आर आला 0.94 किलो, 0.94 किलो. ओके, आता मी व्हेरिएबलला जोडतो, ह्या व्हेरिएबलला जोडतो. तो साधारणपणे सेंटरला आहे. ती व्हॅल्यू आली 0.49 किलो, 0.49 किलो ओम. मी आता पी क्यू घेतला, आता मी क्यू आर घेतो, क्यू आणि आरला जोडतो. ती व्हॅल्यू पण काय येणार, पण तेवढीच येणार, तेवढीच आली 0.48 किलो. म्हणजे हा काय आला, इट इज ऑल्सो इन वर्किंग कंडिशन. म्हणजे तो पण ओके आपल्याला यूज करता येणार आहे. प्रीसेट, या प्रीसेटमध्ये काय असतं, टर्मिनल्स इथे पॉइंटेड असतात. टर्मिनल्स हे पॉइंटेड आहे, आपल्याला डायरेक्ट पीसीवरती माउंट करायचं. मित्रांनो अजून एक आपल्याकडे प्रीसेट आहे. हा बघा, हा एक प्रीसेट आहे, ठीक आहे. याच्यावरती पण टर्मिनल तसेच आहे, हे 2 फिक्स टर्मिनल्स, हा व्हेरिएबल टर्मिनल. याच्यावरती मात्र कोड दिलाय. कोड काय आहे बघूया आपण. कोड आहे 104, 10 आणि पुढे 4 लिहिले, 104 म्हणजे 10 × 10⁴. म्हणजे किती व्हॅल्यू येईल बघूया आपण, चेक करूया. बिटवीन फिक्स टर्मिनल मी मीटर कनेक्ट करतो, इकडे एक जोडलं आणि त्या इकडे एक जोडतो. ती व्हॅल्यू तुमची मेगामध्ये येणार आहे. 100 किलो ओम आहे तो, ॲक्च्युली 200 ची रेंज आहे, 97.7 किलो ओम. आणि ती व्हॅल्यू किती होती, 10 × 10⁴. 10 10⁴, 4 मधला इकडे घेतला मी, 10 × 10⁻1 × 10⁻3 म्हणजे 100 10⁻3 म्हणजे 100 किलो ओम. तो आपल्याला फिक्स व्हॅल्यू आली एन टर्मिनल्सची 100 किलो ओम. इथे आपली आली 97.6 किलो ओम. आता व्हेरिएबलमध्ये बघायचं आपल्याला. हा व्हेरिएबलवरती आहे, त्याला जोडतो, मध्ये आहे. रेजिस्टन्स व्हॅल्यू हाफ व्हायला पाहिजे, आली ती 56.9 किलो ओम. आता मी हा इकडचा काढून इकडे लावतो क्यू आर मध्ये. ती व्हॅल्यू आली 46.1 किलो ओम. म्हणजे हाही ओके आहे. त्याची व्हॅल्यू होती प्रीसेटची 100 किलो. याच्याप्रमाणे आपल्याला प्रीसेट चेक करता येतो पॉट प्रमाणेच. बिटवीन 2 फिक्स टर्मिनल रेजिस्टन्स व्हॅल्यू फिक्स येणार आणि बिटवीन व्हेरिएबल ती व्हॅल्यू व्हेरी होणार, आपल्याला व्हेरी करता. तर आपल्याला पुढचा जो रजिस्टर बघायचा आहे तो आहे तुमचा रिओस्टॅट. हा मित्रांनो रिओस्टॅट आहे. या रिओस्टॅटमध्ये हे 2 फिक्स टर्मिनल, हा फिक्स टर्मिनल आहे, हा एक फिक्स आहे आणि या इकडे एक फिक्स आहे. हे 2 फिक्स टर्मिनल आहे आणि इथे वरती हा व्हेरिएबल टर्मिनल. रेजिस्टन्स व्हॅल्यू किती आहे याची, याची आहे 250 ओम. आता आपण चेक करूया. बिटवीन फिक्स टर्मिनल मी रजिस्टर चेक करतो. इकडे फिक्स टर्मिनलला कनेक्ट करतोय, 250 ओम त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली आली पाहिजे. मीटरवर चेक करा किती येते. रेंज आपली खूप जास्त आहे, ती कमी करतो आणि मी डायरेक्ट 2K वर येतो. हे बघा व्हॅल्यू आली 0.247 किलो. प्रिंटेड व्हॅल्यू 250 ओम. बिटवीन पी आर 0.248 किलो म्हणजे ती व्हॅल्यू आली 248 ओम. दॅट इज 248 ओम. मी आता हा इथला टर्मिनल्स काढतो, इथे जोडलेला टर्मिनल आहे तो काढतो आणि इथे वरती व्हेरिएबलला जोडतो. इकडे व्हेरिएबल त्याला कनेक्ट केलं. रेजिस्टन्स किती आला 0.169. मी हा वायपर मूव्ह करतो, रेजिस्टन्स चेंज होईल, होतोय बघा, कमी व्हायला लागला. इकडे गेलो तो मॅक्झिमम व्हायला लागला. मी आता काय करायचं, याला परत मध्ये ऍडजस्ट करू. आता व्हॅल्यू किती आली PQ ची, ती आली 1.108 किलो म्हणजे 108 ओम. आणि
QR ची जर मेजर केली तर ती आली 0.139 म्हणजे 139 ओम. म्हणजे आपला हा रिओस्टॅट आहे. ओके, यूज करता येतो. आपण कुठे यूज केलं? लॅबोरेटरीमध्ये. कशासाठी? ओम्स लॉच्या एक्सपेरिमेंटला आपण यूज करणार आहोत. रेजिस्टन्स व्हॅल्यू आपल्याला व्हेरी करायच्यासाठी आपल्याला यूज करता येतो. आता फ्रेंड्स आपल्याला स्टडी करायचा आहे LDR आणि शेवटचा आहे तो थर्मिस्टर्स. आता आपण पहिला LDR कडे येऊया. LDR चेक करूया. इथे हा LDR दिसतो आपल्याला. या LDR मध्ये इथे तुम्हाला हे झिगझॅग पॅटर्न दिसतं, त्याच्यामध्ये फोटो कंडक्टिव्ह किंवा फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल डिपॉझिट केलेलं असतं. LDRला आपल्याला काय बघायचं आहे? LDRचा आपल्याला रेजिस्टन्स बघायचा आहे, लाईट मधला आणि डार्क मधला. आता लाईट मधला रेजिस्टन्स चेक करण्यासाठी आपल्याला लॅम्प यूज करायचा. आपण लॅम्प यूज करतोय. या दोन टर्मिनल्स मध्ये रेजिस्टन्स मेजर करू. टर्मिनल्स कनेक्ट करतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. रेजिस्टन्स व्हॅल्यू आली. मी हा LDR लॅम्पच्या इकडे माझ्याजवळ लॅम्प आहे, लॅम्पच्या जवळ नेते. रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. बघा तो आता 100 ओमच्या आसपास गेला. मी रेंज बदलतो, 200 ची घेतली, 113 ओम. अजून जवळ गेला की अजून रेजिस्टन्स कमी होईल. म्हणजे रेजिस्टन्स जो आहे LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर, द रेजिस्टन्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता मी लाईट बाजूला करतोय आणि काय करतो, सरळ या LDRला, हा जो LDR आहे या LDRला मी हाताने कव्हर करतो. रेजिस्टन्स व्हॅल्यू करतो बघा, ती 1 मध्ये इन्फायनाइट गेली. चेंज करूया, अजून चेंज करू. मीटर्स वरती आलो ते आपण 200K वरती पण तो इन्फायनाइट दाखवतो. 20 मेगा ओम. ओके, ती व्हॅल्यू आली आता 0.44 मेगा ओम. मी हा रेजिस्टन्स जो आला याला म्हणायचा डार्क रेजिस्टन्स. ती व्हॅल्यू आली 0.40 घेऊ आपण, 0.40 मेगा ओम. इट इज 0.40 मेगा ओम. आणि लाईट मध्ये व्हॅल्यू किती आली? इट इज इन रेंज ऑफ ओम्स. 200 ची रेंज घेतली. इथे आला मी लाईट फोकस करतो आणि चेक करतो एकदा परत किती येते. अप्रॉक्सिमेटली 100 ओम. इथे आपण म्हणूया LDRचा लाईट रेजिस्टन्स 100 ओम आहे. तो अजून कमी होईल, इंटेन्सिटी वाढवली तर अजून कमी होईल. तो 100 ओम लाईट रेजिस्टन्स. डार्क रेजिस्टन्स आला आपला 0.40 मेगा ओम. आता आपल्याला शेवटचा रजिस्टर बघायचा आहे, तो आहे आपला थर्मिस्टर. आता थर्मिस्टर म्हणजे थर्मली सेन्सिटिव्ह रजिस्टर. हे काय होणार? द रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर. त्याच्यात दोन टाईप्स आहेत, NTC अँड PTC. NTC मीन्स निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट अँड PTC मीन्स पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. आता याची रेजिस्टन्स व्हॅल्यू आपण चेक करतोय. त्याला काय केलं आपण, मीटर्स, फक्त इथे आपण टेम्परेचर काय अप्लाय केलेलं नाहीये. मग तो रेजिस्टन्स जो आहे तो इथे आपल्याला काहीतरी 70 किलो ओम वगैरे दिसतोय. तर काय करतोय, याला मी सरळ कॅन्डल घेऊन त्याला टेम्परेचर अप्लाय करणार आहे. इथे मी कॅन्डल ऑन केली आहे आणि इथे आता काय करतोय, हा तुमचा थर्मिस्टर जो आहे हा स्ट्रिक्टली आपण याच्यावरती पकडणार आहोत. काय होतं लक्षात द्या, रेजिस्टन्स व्हॅल्यू कमी होते. हे बघा, ओके. मी बाजूला केला टेम्परेचर पासून तर ती वाढायला लागेल. वाढते बघा, 0.12 0.13 टेम्परेचर धरली, रेजिस्टन्स तुमचा कमी होतोय. रेजिस्टन्स कमी झालं म्हणजे हा कुठल्या टाईपचा थर्मिस्टर आहे? ऑब्विसली इट इज निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. रेजिस्टन्स तुमचा पॉईंट मध्ये गेला म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे हा NTC आहे. त्यामुळे आपल्याची व्हॅल्यू अशी मेजर करायची, टेम्परेचर अप्लाय करून स्टडी करायचं. सो दॅट इज NTC. मित्रांनो, इथे आपले रजिस्टर मेजरमेंट संपले. तर आपला पुढचा जो व्हिडिओ लेक्चर असेल त्यामध्ये आपण ओम्स लॉ स्टडी करणार आहोत. फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. बाय. See you again in next lecture. Bye.